सोलापूर शहरातील उमानगरी परिसरात राहणाऱ्या एका प्राध्यापकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री उघडकीस आली। या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। अजिंक्य रुपेश हंगरगेकर वय 39 असे मृत प्राध्यापकाचे नाव असून ते मूळचे तुळजापूर येथील रहिवासी होते। त्यांच्या पत्नीही सोलापुरात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 8:30च्या सुमारास उमानगरी येथील राहत्या घरातील स्वयंपाकघरात अजिंक्य हंगरगेकर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले। नातेवाईकांनी तातडीने त्यांना खाली उतरवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच फौजदार चौडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी आढळून आली असून त्यामध्ये शेती, प्लॉट आणि विम्याबाबत उल्लेख असल्याची माहिती मिळाली आहे। संबंधित बाबींचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार शेती व्यवस्थापनातील अडचणी तसेच तुळजापूर येथील प्लॉटवरील अतिक्रमणामुळे ते काही काळ मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे। तसेच शेअर बाजारातील आर्थिक नुकसानीमुळेही त्यांच्यावर ताण निर्माण झाला असावा अशी चर्चा असून पोलिसांकडून सर्व बाबींची पडताळणी करण्यात येत आहे। मृत अजिंक्य हंगरगेकर यांच्या पश्चात पत्नी व 2 मुले असा परिवार आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। Now and press the bell icon. Never miss a